आणि त्या कीर्तनात मी सांगितलं होतं, मतदान हे पण एक बीज आहे. कारंजाच्या लोकांहो नीट ऐका, मतदान हे पण एक बीज आहे. तुम्ही ज्या पद्धतीने ते बी पेरतान त्याच पद्धतीने त्याला पुढं फळं लागते. म्हणून चांगलं बी पेरायचं का कोणतं बी पेरायचं हे आपापल्या हातामध्ये आहे. कारंजाच्या लोकाला माझी विनंती आहे, सारासार विचार करून गावामध्ये असो तालुक्यामध्ये असो, आता कोण सरपंच करायचा आपल्या गावातलं आपल्याला माहीत असतं ना. मग तुम्ही जर 2000 रुपये घेऊन मतदान केलं तर त्याला चांगले फळं येते का? नाही येणार. म्हणून निरपेक्ष भावनेने, चांगल्या भावनेने, जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकास हा डोळ्यापुढे ज्याचा आहे अशा माणसाला जर तुम्ही पुढे केलं तर गावाला आणि तालुक्याला चांगले दिवस येणं काही कठीण नाही. माझ्या गावाने हा विचार केला, मला 25 वर्षे संधी दिली म्हणून मला ते करता आलं. यापुढे तुम्ही पण तुमचा विचार करून चांगल्या पद्धतीने काम करतात. ही सर्व मंडळी तुम्हालाही कामं येईल. तुम्ही यांचा आणि ते तुमचा विचार करतील, तालुक्याचा विकास होईल, स्वर्ग बनन. या पद्धतीची आपण आशा करूया. आणि मला पुन्हा एकदा इथं बोलवलं, माझ्याकडून एखादा शब्द वाईट गेला असेल तर दोन्ही कान धरून माफी मागतो. पण तालुक्याचा चांगला विकास व्हावा ही परमेश्वर चरणी अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.